पात्र ठरण्याचं काम आमच्या नगरसेवकांनी शिवसेनेच्या महायुतीच्या नगरसेवकांनी करावं अशा प्रकारची माझी अपेक्षा आहे। आणि त्याचबरोबर मला आनंदही आहे, समाधान आहे की महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आणि आदरणीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून अतिशय कमी वेळामध्ये पुढे आलेला पक्ष आहे। त्याचाही मला आनंद आणि समाधान आहे, कारण आपण पाहिलं की विधानसभेत देखील शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला, ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि नगर परिषदांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि आता महापालिकांमध्ये देखील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष शिवसेना ठरलेला आहे। खरं म्हणजे ही उद्याच्या लोकसभेची आणि विधानसभेची पायाभरणी आहे आणि म्हणून नगरसेवक जे आहेत सर्व राज्यभरातले त्यांनी आपापल्या महापालिकांमध्ये चांगलं काम केलं पाहिजे आणि एक आदर्श वॉर्ड निर्माण झाले पाहिजेत, आदर्श नगरसेवक म्हणून काम केलं पाहिजे, जेणेकरून लोकांमध्ये एक आपुलकीची भावना निर्माण होईल आणि आपण निवडून दिलेला नगरसेवक आणि आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी कसा योग्य आहे हे देखील लोकांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली पाहिजे, अशा प्रकारचं मी मार्गदर्शन त्यांना केलेलं आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेला कुठेही गालबोट लागता कामा नये, कारण शिवसेना एक शिस्तीने चालणारा, बाळासाहेबांच्या आनंदीगे साहेबांच्या विचारांनी चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तुमच्या वागण्यावर बोलण्यावर प्रत्येक नागरिकाचं बारीक लक्ष आहे आणि त्यामुळे कुठंही नागरिकांना तुमच्या कृतीने त्रास होता कामा नये, नागरिकांच्या कुठेही भावना दुखावता कामा नये, त्यांना असं वाटतं कामा नये की आम्ही निवडून दिलेला लोकप्रतिनिधी चांगलाच वाटला पाहिजे आणि म्हणूनच कुठेही शिवसेनेच्या नावाला गालबोट लागेल असं कृत्यही कुठल्याही नगरसेवकाकडून होता कामा नये अशी मी सूचना सगळ्यांना दिलेल्या आहेत। लाडकी बहीण योजना तुम्ही प्रामुख्याने घेतलात आणि यामध्ये 29 नगरसेवकांपैकी 19 लाडक्या बहिणी आल्या, कुठेतरी लाडके भाऊ मागे पडले का? लाडकी बहीण योजना तर सगळीकडेच एक गेम चेंजर ठरली आहे, विधानसभेत पण आणि नगर परिषद पण आणि आत्ता पण। आणि आमच्या शिवसेनेच्या 29 नगरसेवकांपैकी 19 लाडक्या बहिणी आहेत, त्यामुळे लाडक्या बहिणी भाऊ सगळे मिळून काम करतील चांगलं। 29 महानगरपालिकांचा निकाल लागलेला आहे, शिवसेनेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक नगरसेवक निवडून आलेले आहेत, हा खूप मोठा बदल आहे। खरं लोकांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे, लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचं कारकीर्द आपण पाहिली, त्यामध्ये काम केलं। आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, आमचं 3.5 वर्षाचं जे कारकीर्द आहे याला लोकांनी स्वीकारलेलं आहे आणि म्हणूनच या निवडणुकीमध्ये शिवसेनेला देखील आतापर्यंतच्या इतिहासामध्ये खूप जास्त नगरसेवक, 400पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आलेले आहेत। 20 नवे चेहरे आपल्याला मिळालेले आहेत आणि जे जुने आहेत त्यांना कुठेतरी आता यामधून आत्मपरीक्षण करण्याची गरज वाटते का? नाही, आता दिलेला जनतेने कौल आम्ही मान्य केलेला आहे। आता जिथं कुठं त्रुटी राहिलेल्या आहेत, कुठं काय राहून गेलेलं आहे, कुठे काही उणिवा असतील त्या दुरुस्त केल्या जातील। सर, या सर्व गोष्टींना हॉटेलमध्ये नगरसेवक ठेवण्यापासून या 3 दिवस जे हॉटेलमध्ये नगरसेवक होते, विरोधक टीका करतात की शिवसेना घाबरलेली आहे, त्यांचे नगरसेवक भविष्यात नॉट रिचवर राहू शकतात असे आरोप जे आहेत आता विरोधक तुमच्यावरती करतात, शिवसेनेवरती करतात। अरे, शिवसेना घाबरणारी पार्टी आहे का? शिवसेनेला लोक घाबरतात आणि तुम्हाला सांगतो आम्ही नवीन निवडून आलेत नगरसेवक, नवीन एकत्र बाबा चला ओळखी पाळखी बोलणं चालणं, एक दुसऱ्याचं विचाराचं देवाणघेवाण, बाबा काम कसं करायचं, जे जुने नगरसेवक ते प्रस्ताव कसे बनवायचे। आमचे जे जुने नगरसेवक आहेत, आमचे इथं आमच्या शीतलताई आहेत, राहुलजी आहेत, यांचं आपल्या त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं आहे, बाबा कसे प्रस्ताव बनवणे, कसं आपलं निधीचं प्रोव्हिजन करणे, या सगळ्या गोष्टी आहेत आणि एकत्र सगळ्या ठेवल्याने काय त्याच्यामध्ये असं काय नाही। मला यांना भेटायचं होतं येऊन, उद्या गट फॉर्मेशन करायचं आहे, त्यामुळे एक इतके दिवस निवडणुकीमध्ये सगळे ते बिझी होते, थोडं
वेगळा आनंद यामध्ये काय ठाणे तुमचा बालेकिल्ला आहे आणि त्या बालेकिल्ल्यामध्ये ठाणे तुमचा बालेकिल्ला आहे. तुमच्या बालेकिल्ल्यामध्ये लाकडांची अवघी हाताच्या बोटावर मोजली आहेत. ते उमेदवार एकच निवडून आला आणि पण मुंबईचा ते बोलत की मुंबई आमचा बालेकिल्ला, पण तुम्ही इकडे मुंबई बालेकिल्ल्यामध्ये आम्ही 29 नगरसेवक निवडून आणलेले आहेत आणि हा जनतेचा आशीर्वाद आहे आणि जनतेने आमचं काम स्वीकारलेलं आहे आणि त्यांचं नाकारलेलं आहे. संजय राऊत आज म्हणाले अरे जाऊ दे. तर शिवसैनिकांच्या भावना आहेत की मुंबईचा महापौर हा शिवसेनेचा असावा. शिवसैनिकांची भावना, कारण बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. मुंबईचा महापौर महायुतीचा होईल, महायुतीचा होईल. ऑपरेशन टायगर सर्व शिवसैनिकांना भविष्यात बघायला मिळेल का? काही संपर्कात आहेत का? अरे बाबा आजच्या पुरतं कोण नॉट रिचेबल? आमचे सगळे इथं आहे. काही आता नगरसेवक खरं म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, हे आता त्यांना त्यांची भीती आहे, त्यांच्या नगरसेवक त्यांनी त्यांचे नगरसेवक सांभाळून ठेवायचे. आज ब्रीफ किया, क्या संदेश दिया उनको? मैंने जो नए चुनकर जो आए हैं, कौन है रे, नए जो चुनकर जो लोग आए हैं उनको मार्गदर्शन करना था और उनको यहाँ पर सब इकट्ठा हो गए, साथ में आए, बहुत दिन से चुनाव में बिजी थे, एक अलग साथ में आ जाएंगे तो वार्ड में कैसा काम करना है, वार्ड में डेवलपमेंट करना है, शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉन्ग टर्म, ऐसा जो काम है उसको एक फेज़ में सब प्रस्ताव बनाना,